मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एज्युकेशन पद्धत सुधारत का नाही आहे, ह्याला जबाबदार कोण आहे? कुठेतरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, कुठेतरी गव्हर्नमेंट पण ह्याला जबाबदार आहे. म्हणजे राज्य करताना सगळ्या गोष्टी दिसत आहेत, सगळे प्रॉब्लेम दिसत आहेत, पण त्यावरती अंमलबजावणी होत नाही आहे. मी आजपर्यंत कोणत्याच नेत्याच्या भाषणात किंवा कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये शिक्षण हा मुद्दा मी कधीच बघितला नाही. नमस्कार रसिक प्रेक्षको, मी गौरी राऊत मोरे मराठी पाहुणचार या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत शिक्षण क्षेत्रातील सक्रिय असे माननीय पुष्कर कर्नावट सर. तर यांचं मी आपल्या मराठी पाहुणचार या चॅनलवरती स्वागत करते. तर पुष्कर सर, तुमचे मराठी पाहुणचार या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. तर सर, तुम्हाला या फील्डमध्ये येऊन 8 वर्ष झालेली आहेत. बरोबर आहे. तर आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक आहे, ह्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरं मॅडम, पूर्वीची शिक्षण पद्धत किंवा आत्ताची शिक्षण पद्धत असं त्याच्यात फरक भरपूर आहे. जे चेंजेस एक्सपेक्टेड आहेत एज्युकेशन सिस्टममध्ये, जे चेंजेस आले पाहिजेत ते कुठेतरी येताना दिसत नाही आहेत. म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे विषय होते तेच विषय आजही आहेत. आपण आपले आईवडील किंवा आपले आजी आजोबा जे शिकत होते तेच विषय पुढे आलेले आहेत. मायनर सब्जेक्टमध्ये चेंजेस होतात, मायनर टॉपिक्समध्ये चेंजेस होतात, पण जो बदल शिक्षण पद्धतीमध्ये किंवा जो बदल एज्युकेशन स्ट्रक्चरमध्ये झाला पाहिजे तो कुठेतरी होताना दिसत नाही आहे. सो मला असं वाटतं की दिस इज अ बिगेस्ट लूपहोल इन एज्युकेशन सिस्टम. सर, करंट एज्युकेशनबद्दल तुमचं काय मत आहे सध्या? मॅडम, करंट एज्युकेशन सिस्टम जी आहे, बघा, आपली एज्युकेशन सिस्टम वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, चांगलीच आहे. पण जो बदल अपेक्षित आहे किंवा शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झाला पाहिजे तो बदल होताना दिसत नाही आहे. म्हणजे काळ बदलतोय, काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत आहेत, पण काळाच्या ओघाने जेवढी शिक्षण पद्धती बदलली पाहिजे तेवढी बदलताना ती दिसत नाही. म्हणजे अनेक नवीन गोष्टी आलेल्या आहेत. डेटा सायन्समध्ये करिअर्स आहेत, AI मध्ये आहेत, खूप गोष्टी आहेत. पण तुम्ही जर बघितलं तर ह्या सब्जेक्ट्सचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये कुठे नाही आहे. म्हणजे आपले आईवडील जे शिकले किंवा आपले आजी आजोबा जे शिकले तेच विषय आपण शिकतोय. अर्थात मूलभूत किंवा बेसिक एज्युकेशन घेणं गरजेचंच आहे, पण त्याच्याबरोबरच काळात काय चालू आहे किंवा मॉडर्नायझेशन आपण ज्याला म्हणतो ते कुठेतरी शिक्षणात येत नाही असं वाटतं. आणि तुम्ही आत्ता जे बोललात की AI बद्दल, ते AI बद्दल पण म्हणायचं झालं तर AIचं कसं आहे की कुणाचे जॉब जात आहेत, कुणाला मिळत आहेत, ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मॅडम, आता तो तर खूप ज्वलंत विषय आहे हां, तेच की म्हणूनच पकडलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हां, म्हणा हां, किंवा हां. डेटा सायन्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग यामुळे हां. लोकांचे जॉब जात आहेत. हां. खरी गोष्ट आहे, अनेक ठिकाणी ले ऑफ झालेले आहेत, अनेक ठिकाणी लोकांचे रोजगार गेलेले आहेत. सगळ्या लोकांना हे माहिती ऐकिवात आहेत या गोष्टी. पण मॅडम, माझं वैयक्तिक मत ह्याच्यावरती असं आहे की AI कितीही ॲडव्हान्स झालं किंवा मशीन कितीही पुढे गेले, शेवटी मशीन हे छोटी मशीनला पण माणसांनीच बनवलेले लिमिटेशन्स आहे ना आहेत ते आणि पण. मशीन्सला पण माणसांनीच बनवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मशीन ऑपरेट करायला किंवा AIला कमांड्स द्यायला माणूसच लागणार आहे हो, ना. हो. आणि AI फक्त तुमच्या कल्पनेचं चित्र तुम्हाला बनवून देणार आहे. बरोबर आहे. पण AIला ज्या कमांड्स द्यायच्या आहेत किंवा हां. AIला जे इनपुट्स द्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी वापरायचीच आहे वापरायची आहे, बरोबर तर आहे. तुम्हाला त्याचं तुमचं डोकं ते असलंच पाहिजे. तर म्हणून किती AI पुढे गेलं, कितीही रोबोटिक्स किंवा मशीन लर्निंग पुढे जरी गेलं तरी काम सोपं होईल, सोपं होईल. पण क्रिएटिव्हिटी, कल्पकता किंवा इनोव्हेशनला कधी मरण नाही. बरोबर आहे. नीट बद्दल मध्यंतरी स्कॅम झालेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? पण स्कॅम म्हणजे कसं आहे, नीट ही परीक्षा भारतात कंडक्ट केली जाते NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, आणि त्यात प्रकार असा घडला होता की पेपर लिकिंगच्या काही गोष्टी समोर आल्या होत्या. आता आपण जे शिक्षण पद्धतीबद्दल बोलत होतो त्यातलाच हा भाग आहे की जे काही मोठे मोठे प्लेयर्स आहेत आज एज्युकेशन क्षेत्रात, कोचिंग इंडस्ट्री, क्लासेस हा खूप मोठा व्यवसाय झालेला आहे आणि शिक्षणाचं व्यावसायीकरण झालेलं आहे. तर त्यामुळे जे काही ह्याच्यातले मेजर मोठे प्लेयर्स आहेत, ज्यांच्याकडे पैशांची ताकद आहे किंवा ज्यांच्याकडे पाठबळ आहे, त्या लोकांनी या काही गोष्टी घडवून आणल्या. अर्थात त्यातून सिद्ध झालेलं नाही आहे, पण ह्याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो की आपली क्षमता, कॅपॅबिलिटी आणि शैक्षणिक मूल्य
ह्या गोष्टी कुठेतरी हरवत आहेत. हम्म. म्हणजे पेपर लीक करून रिझल्ट आणणं हम्म. किंवा लोकांचे रिझल्ट आपल्या नावाखाली दाखवणं. आणि मुलं आपल्याकडे खेचणं हम्म. किंवा या गोष्टीचं व्यवसायीकरणामध्ये रूपांतर करणं, हा प्रकार जास्त घडतोय. ह्यात होतं काय, जे मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, जी मुलं मेहनत करतात. आता नीट ही एक्झाम 720 मार्काची आहे मॅडम. हम्म. आता 720 मार्काची एक्झाम देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आपली आहे. मुलं 100 मार्कात रडतात. नाही, 100 बरोबर. मार्काची एक्झाम देताना त्यांची फॅफॅ होते. जी मुलं सिरियसली अभ्यास करतात किंवा जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्या मुलांबरोबर हा कुठेतरी अन्याय आहे ना. त्या मुलांना 600, 750, 700 मार्क जरी मिळाले, प्रामाणिकपणे मिळतात. आणि जे लोक लीकच्या संदर्भात आहेत त्यांना पूर्ण मार्क मिळतात किंवा 720 पैकी 715 किंवा 700 मिळाले, पण ते चिटिंगने मिळालेले असतात. मग या प्रकारामुळे जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतायत किंवा जी मुलं प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतो. मग या ठिकाणी शैक्षणिक मूल्य किंवा प्रामाणिकता ही कुठेतरी मागे राहिली आणि शिक्षणात तर आपण तेच पेरतो मुलांमध्ये, तेच शिकवतो मुलांना आणि आपण त्याच गोष्टींवरती इथे कॉम्प्रोमाइज केलं. हे चुकीचं आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एज्युकेशन पद्धत सुधारत का नाहीये, ह्याला जबाबदार कोण आहे? मॅडम, याला जबाबदार अनेक घटक आहेत. कुठेतरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कुठेतरी राजकारणही याला जबाबदार आहे. बघा, आज भारतात तुम्ही बघितलं तर लोकशाही आहे, म्हणजे निदान आपण म्हणतो तरी लोकशाही आहे. कितपत लोकशाही आहे हा वेगळा भाग आहे. कुठेतरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, कुठेतरी गव्हर्नमेंट पण ह्याला जबाबदार आहे. म्हणजे राज्य करताना सगळ्या गोष्टी दिसत आहेत, सगळे प्रॉब्लेम दिसत आहेत, पण त्यावरती अंमलबजावणी होत नाही आहे. मी आजपर्यंत कोणत्याच नेत्याच्या भाषणात किंवा कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये शिक्षण हा मुद्दा मी कधीच बघितला नाही. म्हणजे प्रत्येक माणूस गरिबीबद्दल बोलतोय, बेरोजगारीबद्दल बोलतो. आता लोकसभेची निवडणूक झाली, एवढी भाषणं झाली, एवढे मॅनिफेस्टो आले, एवढा गवगवा केला गेला. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एका तरी भाषणात तुम्ही शिक्षण आम्ही इम्प्रूव्ह करू, एज्युकेशन सिस्टममध्ये रिफॉर्म्स आणू किंवा मुलांना शालेय शिक्षण आपण कसं चांगलं देऊ शकतो असं एकतरी नेता बोलला नाही, का? नाही. किंवा एका तरी पक्षाने अशी भूमिका घेतली का? नाही. मग जिकडे आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममधले राज्यकर्ते, आपलं राजकारण किंवा आपली जी पॉलिटिकल सिस्टम आहे, हेच लोक सिरियस नाही आहेत, तर एज्युकेशन कसं बदलणार किंवा त्याच्यात चेंज येणारच कसा? हा तिथून आला पाहिजे, तर तो कुठेतरी सिस्टममध्ये पेनिट्रेट होईल. आता चालू आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी, NEP बद्दल अनेक गोष्टी हवेत आहेत, पण अजूनही ती इम्प्लिमेंट झालेली नाही आहे. तर कुठेतरी मला वाटतं की राजकारण किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पण जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, दुसरा घटक म्हणायचं झालं तर आपण पालक किंवा आपण जनता ती सिस्टम किती ॲक्सेप्ट करतो किंवा आपल्याला त्या गोष्टीला किती ॲक्सेप्टन्स आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. की राजकर्त्यांनी जरी ती सिस्टम आणली तरी पब्लिकनी पण ती तेवढी ॲक्सेप्ट केली पाहिजे. आपल्याकडे नवीन गोष्टी लोकांना पटकन ॲक्सेप्ट करायच्या नसतात. ज्या चालल्यात त्या चालू द्या, वर्षानुवर्ष तेच चालू आहे. तर कुठेतरी दिस इज बोथ वेज, की कुठेतरी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट किंवा राजकारणही याला जबाबदार आहे आणि कुठेतरी समाज आणि सोसायटी पण याला जबाबदार आहे की ह्या ॲक्सेप्टन्स पण त्या गोष्टीचा झाला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तर तुम्ही पालक लोकांना काय सांगू शकाल? मी पालकांना एकच सूज्ञ असा मेसेज मी देऊ शकतो की आपल्या मुलासाठी योग्य काय हे तुम्ही बघा. आपल्या मुलाचा कल कोणत्या दिशेला आहे हे तुम्ही बघा आणि त्याच्यासाठी योग्य निर्णय घ्या. तुमच्या बाजूचा मुलगा डॉक्टर बनतो म्हणून त्याला डॉक्टर बनवलं, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणतरी इंजिनियर झालं, जर्मनीला सेटल झालं म्हणून त्याला तुम्ही इंजिनिअरिंगला टाकलं, ही गोष्ट करू नका. तुमच्या मुलाचा कल कुठे, त्याचा इंटरेस्ट कुठे, त्याला कोणत्या गोष्टीत आवड आहे हे ओळखून त्याच्याबद्दलचे निर्णय घ्या. तुमच्या फॅमिलीत कोणतरी मावशी, मामा, काका तुम्हाला हे सांगतोय म्हणून तुम्ही ते निर्णय घेतले, ते चुकूही शकतात. तुमचा मुलगा तुम्हाला माहिती, मामीला माहीत नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे. तर आणि जे काही बदल होत आहेत फक्त शिक्षणात नाही, समाजात पण किंवा एकंदरीत राहणीमानमध्ये पण जे बदल होतात ते पण आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी येत आहेत, मुलांसाठी अनेक गोष्टी नवीन येत आहेत. अनेक पालक त्याला विरुद्ध असतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रियालिटी वगैरे आहे, अनेक गोष्टी तुम्ही इंटरॅक्टिव्हली शिकू शकता. अनेक पालक ते ॲक्सेप्ट नाही करत. नाही, जे चालू आहे ते चालू द्या, आम्ही ट्रेडिशनल मेथड्सच वगैरे फॉलो करू. काही गोष्टींमध्ये ट्रेडिशनल मेथड्स कामी येतात, काही गोष्टीत नाही आहेत. तर
या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालायची हे पालकांना समजलं पाहिजे. पालक तर मॅच्युअर्ड आहेत ना, मुलं लहान आहेत, पालक थोडी लहान आहेत. बरोबर आहे ना. तर स्वतःच्या मुलांसाठी योग्य निर्णय घ्या. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलाला ओळखणं गरजेचं आहे. मग तिकडे तुमचं पेरेंटिंग वगैरे सगळं येतं, की तुम्ही मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत, त्यांना काय वाटतं हे समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. किमान दिवसातून 1.5 तास तरी स्वतःच्या मुलाला द्या. आपण 15 मिनिटंही देत नाही. ते आहेच. मग इथे आपण चुकतोय आणि मग त्याचं करिअर घडलं नाही तर आपण दोषी त्याला हे करतो, अरे तू हे केलं नाही, तू ते केलं नाही, आम्ही पैसे भरून मोकळे झालो. पालकांचं काम फक्त पैसे भरणं नाहीये. पालकांचं काम संगोपन, जबाबदारी आणि मुलांसाठी योग्य निर्णय घेणं हेही आहे. ते खूप महत्वाचं ठरतं तिकडे. ओके. मग सर सध्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणायचं गेलं तर हल्ली टेक्नॉलॉजी नॉलेज हे भरपूर पुढे गेलेलं आहे. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल मुलांसाठी? मॅडम, टेक्नॉलॉजी तर नक्कीच खूप ॲडव्हान्स झालेली आहे आणि अजून ती येत्या 50 वर्षात अजून ॲडव्हान्स्ड होईल. पण मुलांनी त्या टेक्नॉलॉजीचा स्वतःसाठी कसा उपयोग केला पाहिजे हे मुलांवरती आहे. म्हणजे आपण म्हणतो की एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स. तसंच आहे. ॲडव्हान्टेजेस पण आहेत, डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. आपण ती टेक्नॉलॉजी किंवा आपली मुलं ती टेक्नॉलॉजी स्वतःसाठी कशी वापरतात, गैरवापर करतात, का सदुपयोग करतात. मग त्याचा उपयोग आणि दुरुपयोग काय आहे ह्या गोष्टीबद्दल? आपण म्हणतो की आहे की मुलं मोबाईल यूज करतात, मोबाईल थ्रू मुलं काय काय म्हणजे जे काही एज्युकेशन असेल थोडासा मोबाईल यूज करतात, थोडं डायजेस्ट वगैरे यूज करतात. तर कितपत मोबाईलचा उपयोग चांगला आहे आणि कितपत नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही मुलांना कसं सांगू शकता? मॅडम, कसं असतं की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आता आपण म्हणतो बाबा तासभर व्यायाम केला पाहिजे किंवा 2 तास व्यायाम केला पाहिजे. तुम्ही दिवसभर व्यायाम केला तर चालेल का? बरोबर आहे. तोच मुद्दा आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही मोबाईल हे तुम्ही स्वतःच्या अपग्रेडेशनसाठी, स्वतःच्या अपस्किलिंगसाठी केवढं वापरता हे तुमच्या हातात आहे. आता बघा, पालकांनीच मुलांना मोबाईल दिलेले आहेत आणि पालकच तक्रार करतायत की मुलं मोबाईल जास्त वापरतात. त्यामुळे त्याच्या वापरावरती कसा आळा घालायचा हे सर्वस्व पालकांच्या हातात आहे. आपण 1 तास वापरतो का 2 तास वापरतो का 3 तास वापरतो का 30 तास वापरतो हे मुलांच्या हातातही आहे आणि पालकांच्या हातातही आहे. आणि त्या टेक्नॉलॉजी तुम्ही अभ्यासासाठी किती यूज करताय हे बघणं महत्त्वाचं आहे. मुलांनी 3 तासापैकी 2 तास जर कार्टूनच बघितले तर त्याचा गैरउपयोग जास्त होतो. बरोबर आहे. किंवा तुम्ही 3 तास मुलांना मोबाईल देताय, त्यापैकी तिन्ही तास तो मूव्हीज किंवा सिरियल्स किंवा टाइमपासच बघतोय, तर मग तुम्ही अपस्केलिंगवरती काहीच वेळ खर्च करत नाहीये. मग तिथे टेक्नॉलॉजीचा गैरवापर म्हणून टेक्नॉलॉजी पुढे येते, पण त्याचा सदुपयोग पण होऊ शकतो. मला हेच म्हणायचं की आता मुलांना जे काही मार्क्स मिळत आहेत 90, 95 अबाव वगैरे आणि काही मुलांना 70, 60 मार्क्स मिळत आहेत, तर आपण त्या मुलांना प्रोत्साहन देतो मुलांना, आणि जे कमी मुलांना मार्क मिळतात की त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मॅडम, कसं असतं की ज्या लोकांना 90 किंवा 95% मार्क मिळतात, 90, 95%, आणि आजकाल काय झालंय, कोणालाही 90% प्लस मिळणं खूप सोपं झालंय. कारण टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक, क्लासेस, खूप गोष्टी वाढल्या आहेत. तर ते थोडंसं मिळणं सोपं आहे. अर्थात त्याच्यात मुलांची मेहनत आहे, मुलांचं डेडिकेशन आहे, मुलांची कमिटमेंटही आहे. पण असं नसतं की एखाद्याला 95% मार्क मिळाले तो खूप हुशार आणि एखाद्याला 70%च मार्क आहेत आणि तो खूपच डब्बू पैसा, असं नसतं. असं अनेक वेळेला होतं की ज्याला 75% मार्क मिळालेले आहेत तो व्यवहार ज्ञानात हुशार असतो किंवा तो स्ट्रीट स्मार्ट असतो. आणि जो 90-95% वाला आहे तो बुकिश वर्म पण असू शकतो. तर आपण पुस्तकी किडा म्हणतो. तर माझं मत असं आहे की पुस्तकी ज्ञान घेताच ते तर आवश्यक आहे, ते घेतलंच पाहिजे. मेन स्ट्रीम एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. पण ते शिक्षण घेताच तुम्ही काही स्किल्सही शिकले पाहिजेत. लाईफ स्किल्सबद्दल विचार केला पाहिजे किंवा थोडंसं स्ट्रीट स्मार्ट, ज्याला आपण व्यवहार ज्ञान म्हणतो, हिशोब म्हणतो, या गोष्टी पण तुम्हाला समजल्या पाहिजेत. नुसतं तुम्ही पुस्तकात अडकून राहाल आणि जगाशी तुमचा काहीच संबंध येणार नाही तर तुम्ही जास्त लांब नाही जाऊ शकणार. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपलं करिअर घडलं पाहिजे, तर करिअर घडण्यासाठी पुस्तकी नॉलेज आणि व्यवहार ज्ञान दोन्ही गोष्टीची सांगड असली पाहिजे. बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट की बरेचसे पॅरेंट्सचे असे प्रश्न येतात
की माझ्या मुलाला एवढे मार्क मिळाले तेवढे मार्क मिळालेत, म्हणजे की ते मुलांचं बघत नाहीत की मुलांना 90 अबाव मिळाल तर मुलं त्यांचा काय कल असतो की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी जावा. काही पॅरेंट्सचं मत असतं की प्रायव्हेट जॉबसाठी जावा. तर इथं तुम्ही काय सांगू शकाल की म्हणजे त्यांचा कल जास्त गव्हर्नमेंटवरतीच का असू शकतो? आता हा वर्ग खूप मोठा आहे मॅडम. तुम्ही जर अख्ख्या भारतात बघितलं ना तर IAS, IPS, UPSC, MPSC, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या एक्झाम्स वगैरे झाल्या. अनेक पालक किंवा हा एक मोठा वर्ग आहे जो स्वतःच्या मुलांना ना त्या एक्झाम्सकडे झुकवत असतो की तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या एक्झाम्स द्या, तुम्ही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स द्या, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्या. ऑफकोर्स ते पण करिअर आहे, त्यात पण ग्रोथ आहे किंवा त्यात पण तुम्ही खूप पुढे जाऊ शकता, आयुष्य चांगलं बेटर घडवू शकता. पण होतं काय की कंपल्शन करणं आणि मुलांना ऑप्शन देणं यात फरक आहे. फरक आहे. तू हे करू शकतो आणि तू हेच केलं पाहिजे, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. जनरली कल गव्हर्नमेंट जॉब्सकडे का आहे? फिनान्शियल सिक्युरिटी, गव्हर्नमेंटचे पर्क्स, गव्हर्नमेंटचे मिळणारे बेनिफिट्स आणि रिटायरमेंट झाल्यानंतर सुखासुखी आयुष्य. मला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टर खूप मोठं आहे आज आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण चांगली ग्रोथ करू शकता. गव्हर्नमेंटमध्ये एका लिमिटनंतर मॅडम काय होतं ना, सॅच्युरेशन येतं आणि गव्हर्नमेंटमध्ये देर इज नो स्कोप फॉर इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. तुम्हाला जे मिनिस्ट्रीकडून येईल किंवा गव्हर्नमेंटचा एक फिक्स्ड साचा आहे त्याच्यातच तुम्हाला काम करायचं. स्वतःचं डोकं लावू नका. जे सांगितलंय ते करा. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला वाव आहे स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवायला, इनोव्हेट करायला, काही नवीन गोष्टी एक्झिक्यूट करायला आणि तिकडे तुम्हाला ग्रोथचे चान्सेस जास्त आहेत. गव्हर्नमेंटमध्ये एका लिमिटनंतर काय होतं की आधीची लोकं ऑलरेडी त्या पोझिशन्सवर बसलेली आहेत, मग ते रिटायर होतील, मग तुमच्या भरत्या होतील. आणि तिथे पण जर तुम्ही चांगल्या दर्जाच्या एक्झाम्स बघितल्या, IAS, UPSC, MPSC वगैरे, तर ह्याच्यात अगदी 100पैकी 5 किंवा 7च मुलं सिलेक्ट होतात. IASसाठी तर 2-3% फक्त पासिंग रेट आहे. उरलेले जे 97% मुलं आहेत ते कुठेतरी बॅकफुटला येतात. ते कुठेतरी हा विचार करतात की माझं सिलेक्शन नाही झालं, मग त्यांचं करिअर घडणार नाही का? 200% घडेल. बरोबर आहे. मग असं कधीच होत नाही की तुम्ही एखाद्या ठिकाणी फेल झाला म्हणून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे सक्सेस होऊ शकणार नाही. हा समज चुकीचा आहे. बरोबर आहे. आणि अजून एक मला ॲज अ पॅरेंट्स म्हणून एक तुम्हाला विचारायचं आहे. माझाही मुलगा आज 10वीमध्ये आहे. तर आपल्या म्हणजे मुलांनी स्वतःला कसं ऑब्झर्व केलं पाहिजे? मीन्स मला हे म्हणायचं आहे की आता मला पुढे जाऊन माझ्या मुलाला जर समजा की मला इंजिनियरला घालायचं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, तर त्याला स्वतःमध्ये म्हणजे मी स्वतः काय आहे हे कसं ओळखलं पाहिजे मुलाला? खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा मॅडम, की स्वतःचा मुलगा कोणत्या क्षेत्रात किती हुशार आहे किंवा स्वतःच्या मुलाची कुवत काय ही कशी ओळखावी? कारण की कसं काही वेळेस मुलांना काय होतं की मुलं 9वी 10वी झाली की मुलं 2 दगडावरती पाय देऊन असतात. नाही, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. पण माझ्या मित्रांनी हे केलं तर मी हेच करणार नाही. पण स्वतःमध्ये काय क्वालिटी आहे हे मुलांनी कसं ओळखायला पाहिजे? मी ह्या प्रश्नावरती सगळ्या पालकांना किंवा मुलांना मी एकच गोष्ट सांगतो की 4 लोक एखादी गोष्ट करतायत, तुम्ही 5वे बनू नका. 4 लोक डॉक्टर करतात म्हणून तुम्ही 5वे डॉक्टर बनू नका. बरोबर आहे. 4 लोक इंजिनिअरिंग करतात म्हणून तुम्ही 5वा इंजिनिअरिंग करू नका. तुमची हाऊस काय, तुम्हाला काय आवडतं, तुमची हॉबी किंवा पॅशन काय हे तुम्ही ओळखलं पाहिजे. आता हे कसं ओळखायचं? एकच गोष्ट बेस्ट आहे त्याच्यात. एक अशी गोष्ट जी गोष्ट तुम्ही दिवसभर न कंटाळता करू शकता, ही गोष्ट ओळखायची. म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कोणाची सांगायची गरज नाही लागली पाहिजे. अभ्यासात काय होतं, आपल्याला मुलांना सांगावं होतं अभ्यास कर रे, अभ्यास कर, तो अभ्यास करतो, कारण त्याला अभ्यासात गोडी नाही म्हणून त्याला सांगावं लागतं. तर एखादी अशी गोष्ट ओळखायची किंवा निवडायची, मी दिवसभर जरी केली, पुढच्या आयुष्यभर जरी केली, तरी मला कंटाळा येणार नाही. तर ती गोष्ट मला मनापासून आवडते. मग त्या गोष्टीत तुमचं करिअर खूप चांगलं घडू शकतं. कारण हे लक्षात घ्या मॅडम, शिक्षण तुम्ही एक 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, डिप्लोमा डिग्री झाली, एक 25, 26, 27 वयापर्यंत तुम्ही शिक्षण घेता. पुढचे 30 वर्ष तुम्हाला ते काम करायचंय, 40 वर्ष ते तुम्हाला काम करायचंय. सो चूज वाईजली व्हॉट यू आर गोइंग टू डू फॉर नेक्स्ट 30 or 40 years. बरोबर आहे. आपण पैसे बघून जेव्हा करिअर निवडतो तिकडे आपण फसतो. कारण असं होईल की 30-40 वर्षानंतर तुमच्याकडे पैसे भरपूर असतील पण समाधान शून्य असेल. तर 30 वर्ष तुम्ही जे काम केलं
त्यात तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे पैशाबरोबरच. 2 पैसे कमी कमवा चालेल, पण समाधान 100% मिळालं पाहिजे. तिकडे तुमचं करिअर चांगलं डेव्हलप होतं असं वाटतं मला. आपण पैशाच्या मागे जात राहतो. तुम्ही पैसा आज ना उद्या कमवाल, आणि काय प्रत्येक माणूस सारखा पैसा कमवत नाही. कोणी कमी, कोणी जास्त, हे काय आयुष्याचं गणित आहे. बरोबर आहे. पण तुम्ही काय काम करता, कामाला महत्व आहे मॅडम. माझ्या मते काम तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करताय का, हा प्रश्न तर सगळ्यांनी स्वतःला विचारावा. जे लोक जॉब करतायत, जे लोक बिझनेसमध्ये आहेत, जे लोक प्रोफेशनमध्ये आहेत, स्वतःला हा प्रश्न तुम्ही विचारावा की मी आज जे काम करतोय किंवा करते त्यात मला आनंद मिळतोय का. बरोबर आहे. सकाळी उठल्यानंतर मी त्याच एन्थुझियाझमनी पुढचे 30 वर्ष काम करू शकेन का, हे तुम्ही स्वतःला विचारा. तुम्हाला जर अरे ऑफिसला जावं लागेल, कंटाळा येतोय, मग परत तेच काम करावं लागेल, मला आज कंटाळा आला. कंटाळा हा शब्द जेव्हा तुमच्या कामात येतो त्यावेळेस कुठेतरी तुम्ही ते काम एन्जॉय करता का, हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो. बरोबर. आणि पॅरेंटिंग बद्दल काय सांगाल तुम्ही? पेरेंटिंग हा खूप वास्ट विषय आहे की पालकांनी घरी मुलांसोबत कसं वागलं पाहिजे, आपण मुलांना काय संस्कार देतोय, मुलांसमोर आपण एकमेकांशी कसं वागतोय. आई वडील अनेक घरात आपण बघतो की मुलांसमोर आई वडील भांडतात. आपण शेजारी पाजारी लोकांना शिव्या वगैरे देतो, नातेवाईकांबद्दल बरं वाईट बोलतो. आपला मुलगा ते ऐकत असतो, त्याच्यावरती संस्कार पण तसेच घडतात. मग आपण जर आपल्या मुलांसमोर शिव्या घालत बोलतोय किंवा लोकांना घालून पाडून बोलतोय आणि उद्या जर तो मुलगा शिव्या द्यायला लागला तर दोषी कोण, पालक का मुलगा? बरोबर आहे ना, पालक. तर पेरेंटिंग हा खूप मोठा विषय आहे की आपण पालक म्हणून आपण मुलांसमोर कसं वागलं पाहिजे, मुलांना काय संस्कार दिले पाहिजेत. टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही विचारलं होतं की मोबाईल किती वेळ यूज करायला दिला पाहिजे, त्यात लिमिटेशन्स कसे घालायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी पेरेंटिंगमध्ये येतात. मुलांना शिक्षणात काय शिकवलं पाहिजे पण शिकवलं जात नाहीये. मॅडम अशा ना खूप गोष्टी आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की एज्युकेशन पॅटर्न आपला बदलत नाही आहे. जसा काळ बदलतोय तसं एज्युकेशन पॅटर्न बदलला पाहिजे. आता लाईफ स्किल्स किंवा फिनान्शियल मॅनेजमेंट, फिनान्शियल लिटरसी हे आपण मुलांना खरं तर शाळेपासून शिकवलं पाहिजे. पैसा कसा हाताळायचा, पैशाची मॅनेजमेंट काय, सेव्हिंग्सला काय महत्त्व आहे, इन्व्हेस्टमेंटला काय महत्त्व आहे. आपण पैशाचं ज्ञान मुलांना कुठेतरी देतच नाही, म्हणून पैशाचं महत्त्व कुठेतरी ते जाणत नाहीत. लाईफ स्किल्समध्ये खूप गोष्टी येतात. स्वतःचे इमोशन्स मॅनेज करणं, लोकांबरोबर जुळवून घेणं, कम्युनिकेशन स्किल्स, सोशल स्किल्स, ह्याला आज खूप जास्त महत्त्व आहे मॅडम. तुम्ही जर आज काळ बघितलात तर आज सोशल मीडियाचा काळ आहे आपण म्हणतो. सोशल मीडिया इज व्हॉट, कमिंग टुगेदर, शेअरिंग आयडिया, शेअरिंग नॉलेज. मग हे मुलं करिक्युलमच्या बाहेर शिकतायत. हेच जर आपण त्यांच्या करिक्युलममध्ये टाकलं की कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं बसायचं, लोकांशी कसं वागायचं, हाऊ टू मॅनेज युअर इमोशन्स, त्यात एक वेगळं करिअर आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणून. या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या सिलेबसमध्ये जर असतील तर मुलगा आपला खूप चांगला घडेल. फक्त आपल्याला मुलांना ना फक्त क्लार्क बनवायचं नाहीये, बरोबर आहे, झापडे लावायची नाहीयेत घोड्यांसारखी की तुम्हाला एवढं शिकवलेलं आहे, तुम्हाला एवढंच करायचंय आणि याच चौकटीत राहायचंय. रॅदर फिनान्शियल लिटरसी, फिनान्शियल मॅनेजमेंट, लाईफ स्किल्स, सोशल स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्सचा काही भाग हा जर आपल्या कुठंतरी शालेय करिक्युलममध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये त्याचं काहीतरी हिंट मुलांना शिकवली जाईल तर दे वुड बी बेटर पर्सन्स टू लिव्ह. तर ह्या गोष्टींचा कुठेतरी शिक्षण पद्धतीत किंवा आपल्या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये अभाव आहे असं वाटतं मला. मला अजून एक तुम्हाला विचारायचं की मुलं जेवढे 100% अभ्यासाला देतात तर तेवढे 100% त्यांनी त्यांच्या हॉबीजला, बाकीच्या इतर गोष्टीला कसा दिला पाहिजे, हे तुम्ही काय सांगाल मुलांसाठी? आता कसं आहे मॅडम, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. मुलगा शाळेत जातो, मुलगा क्लासला जातो, मुलगा पर्सनल ट्युशनला जातो. घरी पण ॲज अ पालक म्हणून प्रत्येक माणूस मुलाला काय सांगतो, अरे अभ्यास कर. मुलगा रिकामा बसलाय, आपण सांगतो अभ्यास कर. मला असं वाटतं की ऑल वर्क नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय इज अ सेईंग इन इंग्लिश. की कुठेतरी खेळणं, कुठेतरी हॉबीज, मैदानी खेळ किंवा कुठेतरी मनोरंजनही महत्त्वाचं आहे. सतत पुस्तकात घुसून राहणं म्हणजे तुमचं करिअर खूप चांगलं घडणार आहे असं होत नाही. तर मला असं वाटतं की कुठेतरी ना 80-20चा रेशो जर आपण मेंटेन केला, बाहेरचं नॉलेज पण तेवढंच महत्त्वाचं आहे, व्यवहार ज्ञान महत्त्वाचं आहे. 80-20चा रेशो जर तुम्ही मेंटेन केला की हा बाबा 80% यू फोकस ऑन युअर स्टडीज, यू फोकस ऑन युअर फ्युचर, यू फोकस ऑन युअर करिअर.
20% यू डेडिकेट फॉर युअर हॉबीज अँड एंटरटेनमेंट. तर तो मुलगा मनापासून त्या गोष्टी करेल. तुम्ही 100% अभ्यासाला जुंपलं तर तो 100% प्रोडक्टिव्हिटी अभ्यासात देईलच याची गॅरंटी गॅरंटी नाही. नाहीये. पण कुठेतरी 20% त्याला खेळायला मिळतंय, बागडायला मिळतंय, त्याला ज्याच्यात आवड आहे ते त्याला करायला मिळतंय, त्याचं माइंड फ्रेश होतंय, तर तो ते 80% अभ्यास पण 100% डेडिकेशननी करेल. आणि हा सेम फंडा कुठेतरी प्रोफेशनल लाईफ्समध्ये ॲस्पायरिंग ज्यांना जॉब्स हवेत त्या मुलांसाठी किंवा जे लोक अजूनही शिक्षण ह्याच्यात घेत आहेत त्यांच्यासाठी पण आहे की तुम्ही आयुष्यात ना सगळं करा. म्हणजे माझं असं म्हणणं कधीच मुलांना नसतं की तुम्ही फक्त अभ्यास करा. तुम्ही फिरा, तुम्ही खेळा, तुम्ही खा, तुम्ही प्या, तुम्ही सगळं करा. प्रत्येक गोष्टीचा अनुभव महत्त्वाचा आहे. वाईट अनुभव पण महत्त्वाचे आहेत, चांगले अनुभव पण महत्त्वाचे आहेत. अभ्यासही महत्त्वाचा आहे, स्वतःचं करिअर घडणंही महत्त्वाचं आहे. मग तुम्ही सांगाल की सर तुम्ही तर सगळंच करायला सांगता, मग आम्ही सगळं कसं करायचं? तर 80-20 रेशो ठेवा आयुष्यात. 80% यू फोकस ऑन युअर करिअर. तुमचं कर्तृत्व काय आहे त्यात तुम्ही 80% फोकस्ड राहा. 20% मजा करा, फिरा, खा, प्या, मित्रांना भेटा, नातेवाईकांना भेटा, तुम्हाला जे आवडतं ते करा, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते करा. तर तुम्ही कुठेतरी एक बॅलन्स्ड आयुष्य जगू शकाल ॲज अ व्यक्ती म्हणून पण, असं मला वाटतं. तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला असं स्वतःमध्ये काय वाटलं की आपण ही गोष्ट करू शकतो म्हणून? मॅडम, कसं आहे की माझं आधीपासून थोडं कम्युनिकेशनमध्ये माझा कल होता. म्हणजे मला बोलायला आवडतं. मी लहानपणीपासून शाळेत जेव्हा होतो मी भरपूर बडबडायचो. म्हणजे माझ्या घरी कंप्लेंट्सच यायच्या की हा खूप बोलतो, शांतच बसत नाही. तर मी काय केलं, कुठेतरी त्या गोष्टीलाच मी कौशल्य बनवलं. आणि मी ना ही गोष्ट ऑब्झर्व केली मॅडम की कुठेतरी जे आपण म्हणतो ना की बेरोजगारी आहे, मुलांची करिअर डेव्हलप होत नाही आहेत किंवा मुलांना हवं तसं आयुष्य जगता येत नाही आहे, हे मी कुठेतरी समाजात बघितलं. अँड दॅट प्रोव्हायडेड मी विथ अ मोटिवेशन टू व्हेंचर इन टू एज्युकेशन फील्ड. की आपण जर शिक्षण क्षेत्रात आलो आणि आपण जर कुठेतरी लोकांना मार्गदर्शन करू शकलो की तुम्ही कसं आयुष्य जगलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात कसं चांगलं राहिलं पाहिजे, स्वतःचं आयुष्य कसं चांगलं घडवलं पाहिजे. सो मेकिंग पीपल्स लाईफ बेटर, हाऊ टू मेक पीपल्स लाईफ बेटर इज द बिगेस्ट मोटिवेशन. आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा दुसरं पुण्य नसेल. बरोबर आहे. की स्वतःच्या आयुष्यात तुम्ही कसं सुखी राहावं, समाधानी कसं राहावं, हे जर आपण लोकांना ही वाट दाखवू शकलो तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मते. तर तो विचार घेऊन कुठेतरी मी शिक्षण क्षेत्रात आलो. आणि शिक्षण क्षेत्रातून मी कुठेतरी जसं तुम्हाला सांगितलं की लाईफ स्किल्स झाल्या, सोशल स्किल्स झाल्या, ह्या कशा डेव्हलप झाल्या पाहिजेत, ह्या गोष्टींबद्दल कुठेतरी मी हा विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आयुष्यात सगळं करा, पण आयुष्य कसं समाधानी जगलं पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न कसा करू शकतो. दॅट प्रोव्हायडेड मी विथ अ मोटिवेशन की येस वी कॅन व्हेंचर इन टू एज्युकेशन फील्ड. तर पुष्कर सर, तुम्ही आमच्या मराठी पाहुणचार या चॅनलवरती आल्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. तर रसिक प्रेक्षकांनो, तुम्हाला हा आमचा आजचा संवाद कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आमच्या मराठी पाहुणचार या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.